नमस्कार मित्र स्वन, मी शे तुमना पटेल भाऊ आपलं मायरानी आयराणी चॅनल बुलेटिन मा तुमना मनपासून स्वागत करस। मित्र स्वन, आज बुलेटिन ना विषय शे शेवगाना पीकना झाड बहरदर रूप मा बहरी रहना वावर मा। मित्र स्वन, आपण आपलं मायरानी आयराणी चॅनल तर्फे शेतकऱ्यांनी ज्याचा वस्तूनं उत्पादन लेल रास त्या त्या क्षेत्रापर्यंत पोहोचना प्रयत्न करतस। हा तुमना समोर तो प्रसंग लयाना प्रयत्न करतस। मित्र स्वन आइजे तुम्ही क्षेत्र दखी राहणार ऐशे शेवगाना झाडनं उत्पादन जरिया। मित्र स्वन, आते अवजू पीक तुम्ही दखी राहणार अव एकदा उत्पादन लिहिणी याले पूर्णपणे छाटी टाकेले आणि छाटानंतर या पाने त्याले आजपर्यंत येल शेत या फांद्या येल शेत। आता मग या फांद्या थोड्या मोठ्या होतील आणि या फांद्या थोड्या मोठ्या व्हानंतर याले शेवगाना शेंगा लागतील। मित्र स्वन, आई कमीत कमी 2-1 एकरनं क्षेत्र होई शेतकरीन लायल एकदम चांगला पद्धत मला आले तर काही काय तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवर दखाडानु शेवगाना झाड। मित्र स्वन, कितलं बहरदार दकास शेकानी। मित्र स्वन, आते प्रत्येक गोष्ट आधुनिक होई जाले आणि आधुनिक पद्धत मा शेती करणार शेतकरी जेणेकरून 2 पैसा राहायला पाहिजे। पारंपरिक पद्धत मा जर शेती करी ते पैसा राहत नाही। दका आवाटे आई दका याना जे स्टीम आहे ना ते दकास म्हणजे खोड दकास आणि आई दका खाले आपले ठिबक लायल दकास। ठिबकद्वारे पाणी देवानंतर पाणी कमीत कमी टाईम मा आणि झाडले जास्तीत जास्त भेटस त्यांना मी ताई पद्धत अंगीकारास। मित्र स्वन, दका कितलं रुबाबदार पीक दकास आणि आज आपले शेतकरी असले ना आधुनिक शेतीना कास धरणं आवश्यक आहे। जर आपण आधुनिक शेतीना कास नाही धरली ते आपण बिलकुल मागेच राहायचे असोत अशी म्हणाले हरकत नाही। म्हणून ज्या नवनवीन तंत्रज्ञान आहेत नवनवीन प्रयोग आहेत त्या आपण शेतकरीसनी पूर्णपणे त्यांना वापर करायला पाहिजे अशी मला म्हणणं आहे। मित्र स्वन, आणि शेतकरी करीबी राहणार दखा मी विविध क्षेत्र माझे असणार मला एक भारी पद्धत मा शेती करणारा लोके दाखवतस। ज्या शेतकरी शेत ना त्या पूर्णपणे दाखवतस त्यांना मी तर माले मनले खूप आनंद होस मालेच काय बठा असलेला आनंद येऊ कारण शेतकरीनं सुख दखीने ना मनाशी स्वतःनं सुख नागत वाटस आणि शेतकरीनं सुख म्हणजे आपलं सुख शे। मित्र म्हणून आपण परत शेतकरीनं क्षेत्र माझ्याने या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून तुम्ही बी दाखवायला पाहिजेत की शेतकरीनी मेहनत काय रास आणि शेतकरी जी मेहनत करस ना त्याला फलस्वरूप मा आपण काय मोबदला देतस किंवा आपण कशा मोबदला देवायला पाहिजे आई आपला डोळ्यासमोर मी आणणार पुरेपूर प्रयत्न करस। मित्र स्वन, आयदा काही स्वरूप आज मी पटेल भाऊ तुम्ही विधालेस आणि आपला मायराणी आयराणी चॅनल बुलेटिन आठेच समाप्त करस। जय जवान जय किसान।